6 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय सांगितलं जातं, काय आवाहन केलं जातं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर या पत्रकार परिषदेमध्ये तीनही महत्त्वाचे नेते महायुतीचे उपस्थित असतील। त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित असणार असल्याचं कळतंय। त्यामुळे 6:30 वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय आवाहन जनतेला केलं जातं, काय सांगितलं जातं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आज खरं तर शपथविधीचा सुद्धा मुहूर्त ठरलेला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधीचा सोहळा आज पार पडणार आहे। मात्र त्याआधीच ही मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे सायंकाळी 6:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय सांगितलं जातं, पुढे मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात काही माहिती दिली जाते का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। कारण आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये केवळ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ इतर 2 जण घेणार असल्याची माहिती आहे। मात्र मंत्रिमंडळासंदर्भात अद्याप कुठली माहिती समोर आलेली नाहीये। त्यामुळे या संदर्भात काही सांगितलं जातं का हे बघणंही महत्त्वाचं असेल। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे देत आहे। गणेश, 6:30 वाजता पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे, नेमकं काय कारण असेल या पत्रकार परिषदेचं? नक्कीच शपथविधी झाल्यानंतरून आहे ते तिन्ही नेते आहेत ते मंत्रालयात येतील आणि या मंत्रालयात आल्यानंतर मंत्रालयाचं वार्ताहर कक्ष आहे आणि या कक्षामध्ये आहे ते पत्रकारांशी संबोधित करणार आहे। पहिलीच शपथविधी झाल्यानंतरून एक कॅबिनेट होईल आणि या कॅबिनेटमध्ये एक महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात येईल अशा देखील सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे या निर्णयासंदर्भात देखील आहे ती पत्रकारांना माहिती देतात। नेमका हा कुठला महत्त्वाचा निर्णय घेतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघू शकतोय शपथविधी नंतर खरं तर ही पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे त्यावेळेस देवेंद्र फडणवीस नेमकं काय आवाहन जनतेला करतील हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची ही पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे।